नमस्कार मंडळी, आजचा हा खास व्हिडिओ कुंभ राशीच्या लोकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि भाग्य बदलणारा ठरणार आहे. कारण उद्या आहे अत्यंत शुभ असं गुरुपुष्पमृत योग. हा योग तुमच्या जीवनात अशी सकारात्मकता ऊर्जा घेऊन येणार आहे, ज्यामुळे अनेक बंद दारे अचानक उघडू शकतात. धनलाभ, करिअरमध्ये प्रगती, शुभवार्ता, नवीन संधी आणि नशिबाचा मोठा साथ, हे सर्व उद्या कुंभ राशीच्या जीवनात घडण्याची शक्यता आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. गुरुपुष्पमृत योग म्हणजे काय? मंडळी, आज आपण ज्या योगाबद्दल बोलणार आहोत तो म्हणजे अत्यंत शुभ आणि चमत्कारी मानला जाणारा गुरुपुष्पमृत आहे. हा योग इतका प्रभावशाली मानला जातो, अनेक लोक या दिवशी नवीन कामाची सुरुवात करतात. कारण ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी केलेले कार्य दीर्घकाळ यश आणि समृद्धी देणारे ठरते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा योग तयार कसा होतो? मंडळी, जेव्हा गुरुवार आणि पुष्य नक्षत्र एका दिवशी येतात तेव्हा तयार होतो गुरुपुष्पमृत योग. गुरु म्हणजे बृहस्पती ग्रह, जो ज्ञान, पैसा, भाग्य आणि यशाचं कारण मानला जातो. आणि पुष्य हे 27 नक्षत्रापैकी सर्वात शुभ नक्षत्र मानलं जातं. या नक्षत्राला सुख, समृद्धी आणि प्रगतीचं प्रतीक मानलं जातं. जेव्हा गुरु घराची कृपा आणि पुष्य नक्षत्राची सकारात्मक ऊर्जा एकत्र येते तेव्हा तयार होतो एक अत्यंत शक्तिशाली आणि शुभ योग. मंडळी, असं मानलं जातं की या दिवशी केलेली छोटीशी सुरुवातही भविष्य मोठं यश मिळवू शकतं. म्हणून अनेक लोक या दिवशी सोनं खरेदी करतात, नवीन व्यवसाय सुरू करतात, गुंतवणूक, व्यवहार, घर किंवा वाहन खरेदी करतात आणि देवपूजा व दानधर्म करतात. कारण या दिवशी केलेली शुभ कामे अनेक पटीने वाढतात असे मानले जाते. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यावेळी येणारा गुरुपुष्पमृत योग कुंभ राशीसाठी अत्यंत खास मानला जात आहे. कारण ग्रहाची स्थिती अशी तयार होत आहे की कुंभ राशीच्या लोकांच्या आयुष्यात अचानक सकारात्मक बदल होऊ शकतात. ज्यांची कामे अनेक दिवस अडकलेली होती, ज्यांना पैशाची चिंता होती, कुंभ राशीवर होणारा प्रभाव. मंडळी, आता आपण जाणून घेणार आहोत उद्याच्या गुरुपुष्पमृत योगाचा कुंभ राशीच्या जीवनात नेमका काय प्रभाव पडणार आहे. कुंभ राशीचे लोक स्वभावाने बुद्धिमान, शांत, दूरदृष्टी असलेले आणि वेगळा विचार करणारे असतात. हे लोक नेहमी स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवतात. पण मंडळी, गेल्या काही दिवसापासून अनेक कुंभ राशीच्या लोकांच्या आयुष्यात सतत अडथळे येत होते. काम पूर्ण होत नव्हतं, मनात चिंता वाढत होती, आर्थिक ताण जाणवत होता आणि काही लोकांना तर मेहनतीनंतर अपेक्षित यश मिळत नव्हतं. पण आता परिस्थिती बदलण्याची वेळ आली आहे. उद्याचा गुरुपुष्पमृत योग तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा घेऊन येणार आहे. ज्या लोकांची कामे अनेक दिवस अडकलेली होती ती आता पूर्ण होण्यास सुरुवात होऊ शकते. काही लोकांना अचानक शुभ बातमी मिळू शकते तर काहींना नवीन संधी मिळण्याचे संकेत आहेत. मंडळी, उद्याच्या दिवशी तुमच्या आत्मविश्वासात मोठी वाढ होऊ शकते. मनातील नकारात्मक विचार कमी होतील आणि नवीन आशा निर्माण होईल. घरातील वातावरणही आनंदी आणि सकारात्मक राहील. कुटुंबातील मतभेद कमी होऊ शकतात. ज्या लोकांना अनेक दिवसापासून मानसिक ताण जाणवत होता त्यांना आता थोडा दिलासा मिळू शकतो. कुंभ राशीवर शनी ग्रहाचा प्रभाव असतो आणि शनी ग्रह मेहनतीचं फळ नक्की देतो. म्हणून तुम्ही केलेल्या मेहनतीचे चांगले परिणाम आता हळूहळू दिसू लागतात. उद्याच्या दिवशी काही लोकांना नवीन लोकांची ओळख होऊ शकते, जी भविष्यात खूप फायदेशीर ठरू शकते. जर तुम्ही एखादं नवीन काम सुरू करण्याचा विचार करत असाल तर उद्याचा दिवस त्यासाठी शुभ मानला जात आहे. मंडळी, उद्याच्या दिवशी सकाळी उठल्यानंतर भगवान विष्णूचं स्मरण करा आणि मनात सकारात्मक विचार ठेवा. कारण सकारात्मक ऊर्जा आणि श्रद्धा यामुळे शुभ परिणाम अधिक वेगाने मिळतात. आणि आता पुढे आपण जाणून घेणार आहोत उद्याच्या या शुभ गुरुपुष्पमृत योगामुळे कुंभ राशीला धनलाभाचे कोणते संकेत मिळणार आहेत. मंडळी, आता आपण बोलणार आहोत त्या गोष्टीबद्दल ज्याची प्रत्येक जण आतुरतेने वाट पाहत असतो आणि ती म्हणजे धनलाभ.
उद्याचा गुरुपुष्पामृत योग कुंभ राशीसाठी लोकांसाठी आर्थिकदृष्ट्या अत्यंत लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या शुभ योगामध्ये धनप्राप्तीचे अनेक मार्ग अचानक उघडू शकतात. मंडळी, जर गेल्या काही दिवसापासून तुम्ही पैशाच्या अडचणीत असाल, कर्जाचा ताण असेल किंवा मेहनत करूनही अपेक्षित पैसा मिळत नसतील, तर आता परिस्थिती बदलायला सुरुवात होऊ शकते. कारण ग्रहाची स्थिती आता तुमच्या बाजूने फिरताना दिसत आहे. काही कुंभ राशीच्या लोकांना अचानक अडकलेले पैसे परत मिळू शकतात. ज्यांनी कुणाला उधार दिलेले पैसे आहेत ते परत येण्याचे संकेत आहेत. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी हा काळ खूपच शुभ ठरणार आहे. नवीन ग्राहक मिळू शकतात, मोठी ऑर्डर मिळू शकते किंवा अचानक संधी मिळेल ज्यामुळे व्यवसाय मोठी वाढ होईल. जर तुम्ही नोकरी करत असाल तर वरिष्ठांकडून तुमच्या कामाचे कौतुक होण्याची शक्यता आहे. काही लोकांना बोनस, इन्क्रिमेंट किंवा प्रमोशनची बातमी मिळू शकते, तर काहींना नवी नोकरीची ऑफर मिळण्याचे संकेत आहेत. उद्याचा दिवस गुंतवणुकीसाठी चांगला मानला जात आहे, परंतु कोणतीही मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी योग्य सल्ला घेणे आवश्यक आहे. मंडळी, गुरुपुष्पामृत योगाने केलेले शुभ कार्य अनेक पटीने वाढते असे मानले जाते. म्हणून उद्या जर शक्य असेल तर गरिबांना अन्नदान करा, पिवळ्या वस्तूचे दान करा, भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करा. यामुळे आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत मिळू शकते. आता मी तुम्हाला एक अत्यंत खास उपाय सांगणार आहे. उद्याच्या दिवशी सकाळी उठल्यानंतर जर तुम्ही मनापासून ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप 108 वेळा जप केला तर धनप्राप्तीचे मार्ग अधिक वेगाने खुलू शकतात. मंडळी, कधी कधी नशीब बदलण्यासाठी फक्त योग्य वेळेची गरज असते आणि कुंभ राशीसाठी ती वेळ आता जवळ येताना दिसत आहे. आता पुढे आपण जाणून घेणार आहोत उद्याच्या या शुभ योगाचा तुमच्या प्रेम जीवन आणि नातेसंबंधावर काय प्रभाव पडणार आहे. मंडळी, आता आपण जाणून घेणार आहोत उद्याच्या गुरुपुष्पामृत योगाचा कुंभ राशीच्या प्रेम जीवनात आणि नातेसंबंधावर काय प्रभाव पडणार आहे. उद्याचा दिवस भावनिक दृष्ट्या तुमच्यासाठी खूप खास ठरू शकतो. गेल्या काही दिवसापासून जर तुमच्या नात्यात गैरसमज, तणाव किंवा दुरावा निर्माण झाला असेल तर आता परिस्थिती सुधारण्याची शक्यता आहे. मंडळी, गुरुपुष्पामृत योग सकारात्मक ऊर्जेने घेऊन येतो आणि हीच ऊर्जा तुमच्या नात्यामध्ये प्रेम, विश्वास आणि जवळीक वाढवू शकते. जोडीदारासोबतचे मतभेद कमी होतील, एकमेकांना समजून घेण्याची भावना वाढेल. काही लोकांच्या आयुष्यात जुनं प्रेम पुन्हा परत येण्याचे संकेत आहेत, तर काही अविवाहित लोकांना नवीन नात्याची सुरुवात होऊ शकते. मंडळी, उद्याच्या दिवशी तुम्हाला एखादी अशी व्यक्ती भेटू शकते जी भविष्यात तुमच्या आयुष्यात खूप महत्त्वाची भूमिका निभावू शकते. कुटुंबातील वातावरणही आनंद राहील, घरात शांतता आणि सकारात्मक ऊर्जा वाढेल. ज्यांच्या घरात अनेक दिवसापासून वाद सुरू होते त्यांच्यामध्ये आता सुधारणा होण्याची शक्यता आहे. मंडळी, उद्याच्या दिवशी रागावर नियंत्रण ठेवणे खूप महत्त्वाचे आहे, कारण छोटासा गैरसमज ही मोठा वाद निर्माण करू शकतो. म्हणून बोलताना शांतता आणि संयम ठेवा. जर तुम्ही कोणावर मनापासून प्रेम करत असाल तर उद्या तुमच्या भावना व्यक्त करण्यासाठी शुभ दिवस ठरू शकतो. विवाहित लोकांसाठी हा काळ आनंद आणि जवळीक वाढवणारा असणार आहे. जोडीदाराकडून एखादी आनंदाची बातमी मिळू शकते. एकत्र वेळ घालवण्यामुळे नातं अधिक मजबूत होईल. मंडळी, उद्याच्या दिवशी सकाळी घरात तुपाचा दिवा लावा आणि भगवान विष्णूंना प्रार्थना करा. असं मानलं जातं की यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि नात्यामध्ये प्रेम वाढतं. मंडळी, जीवनात पैसा आणि यश महत्त्वाचे असतं, पण खरी शक्ती प्रेम आणि चांगल्या नात्यामधूनच मिळते. आणि आता पुढे आपण जाणून घेणार आहोत उद्याच्या या शुभ गुरुपुष्पामृत योगाचा कुंभ राशीच्या करिअर आणि व्यवसायावर काय प्रभाव पडणार आहे. करिअर आणि व्यवसाय. मंडळी, आता आपण जाणून घेणार आहोत उद्याच्या गुरुपुष्पामृत योगाचा कुंभ राशीचे करिअर, व्यवसायावर काय प्रभाव आहे. उद्याचा दिवस तुमच्या मेहनतीला योग्य दिशा देणारा ठरू शकतो. गेल्या अनेक दिवसापासून तुम्ही ज्या यशाची वाट पाहत होता
ते यश आता तुमच्या जवळ येताना दिसत आहे. कुंभ राशीचे लोक स्वभावाने खूप हुशार, क्रिएटिव्ह आणि नवीन कल्पना घेऊन काम करणारे असतात आणि उद्याच्या या शुभ योगामुळे तुमच्या विचारांना योग्य संधी मिळू शकते. मंडळी, जर तुम्ही नोकरी करत असाल तर उद्या तुमच्या कामाचं कौतुक होण्याची शक्यता आहे. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाने प्रभावित होऊ शकतात. काही लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते तर काहींना प्रमोशन किंवा पगारवाढीचे संकेत मिळू शकतात. ज्यांची नोकरी बदलण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी उद्याचा दिवस शुभ ठरू शकतो. अचानक एखादा फोन कॉल, इंटरव्ह्यूची संधी किंवा चांगल्या कंपनीकडून ऑफर मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी हा काळ प्रेरणादायक ठरणार आहे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगली बातमी मिळू शकते. अभ्यासात लक्ष वाढेल आणि आत्मविश्वास मजबूत होईल. आता व्यवसाय करणाऱ्या कुंभ राशीच्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर मंडळी, उद्याचं गुरुपुष्पामृत योग तुमच्या व्यवसायासाठी मोठं ट्रेनिंग पॉईंट ठरू शकतो. नवीन ग्राहक मिळतील, मोठी ऑर्डर मिळू शकते आणि अडकलेली कामे पूर्ण होण्यास सुरुवात होईल. जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर उद्या त्यासाठी अत्यंत शुभ दिवस मानला जात आहे. ऑनलाईन व्यवसाय करणाऱ्या लोकांना विशेष फायदा होण्याचे संकेत आहेत. सोशल मीडियावरून नवीन संधी मिळू शकतात. भागीदारीत काम करण्यासाठीही हा काळ चांगला आहे, परंतु कोणावरही पूर्ण विश्वास ठेवण्यापूर्वी विचार जरूर करा. मंडळी, उद्याच्या दिवशी एक खास उपाय नक्की करा. सकाळी घराबाहेर पडण्यापूर्वी हळदीचा छोटासा टिक्का कपाळाला लावा आणि मनात कोणती काळजी घ्यावी. आणि गुरुपुष्पामृत योग हा अत्यंत शुभ मानला जात असला तरी या काळात काही गोष्टीची काळजी घेणे खूप आवश्यक आहे. कारण योग्य निर्णय आणि सकारात्मक वागणूक यामुळे शुभ परिणाम अधिक वेगाने मिळतात. मंडळी, उद्याच्या दिवशी सर्वात आधी रागावर नियंत्रण ठेवा. कुंभ राशीचे लोक स्वभावाने शांत असतात, पण कधी कधी छोट्या छोट्या गोष्टी मनाला लागून घेतात. म्हणून उद्या कोणासोबतही वाद घालणे टाळा. कोणालाही दुखवणारे शब्द बोलू नका, कारण नकारात्मक ऊर्जा तुमच्या शुभ परिणामावर परिणाम करू शकते. मंडळी, उद्याच्या दिवशी कोणावरही लगेच विश्वास ठेवू नका. विशेष पैशाच्या व्यवहारामध्ये सावध राहा. कोणतेही महत्त्वाचे कागदपत्र साईन करण्यापूर्वी पूर्ण वाचून घ्या. जर तुम्ही नवीन गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर घाईत निर्णय घेऊ नका. मंडळी, उद्याच्या दिवशी सकाळी उशीरपर्यंत झोपणे टाळा. लवकर उठून देवाचं स्मरण करा. भगवान विष्णू आणि गुरुग्रहाची पूजा केल्यास सकारात्मक ऊर्जा वाढू शकते. सकाळी सूर्योदयाला जल अर्पण करा आणि मनात श्री स्वामी समर्थ असा जप करा. मंत्राचा जप करा. यामुळे मानसिक शांतता आणि आत्मविश्वास वाढेल. मंडळी, उद्याच्या दिवशी शक्यतो काळ्या रंगाचे कपडे टाळा. पिवळे, पांढरे किंवा हलक्या रंगाचे कपडे परिधान करा, कारण हे रंग सकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात असे मानले जाते. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, उद्याच्या दिवशी कोणाचा वाईट विचार करू नका. मत्सर आणि नकारात्मक भावना दूर ठेवा, कारण गुरुपुष्पामृत योग हा सकारात्मक विचार आणि चांगल्या कर्मांना अधिक शक्ती देणारा काळ मानला जातो. मंडळी, जर तुम्ही उद्या मन शांत ठेवून श्रद्धेने काम केलं तर हा दिवस तुमच्या जीवनात मोठे सकारात्मक बदल घेऊन येऊ शकतो. मंडळी, आता आपण जाणून घेणार आहोत उद्याच्या गुरुपुष्पामृत योगात करायचे आहे अत्यंत प्रभावी आणि सोपे उपाय. हे उपाय श्रद्धेने आणि मनापासून केले तर तुमच्या जीवनात सकारात्मक बदल अधिक वेगाने दिसू शकतात. मंडळी, उद्या सकाळी लवकर उठल्यानंतर स्नान करून स्वच्छ आणि हलक्या रंगाचे कपडे परिधान करा. त्यानंतर घरातील देवघरात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करा. पूजाच्या वेळी तुपाचा दिवा लावा आणि पिवळे फुले अर्पण करा. आता मी तुम्हाला एक अत्यंत खास उपाय सांगणार आहे. एक पिवळ्या कागदावर हळदीने स्त्री असे लिहा आणि तो कागद आपल्या पैशाच्या ठिकाणी किंवा तिजोरीत ठेवा. असं मानलं जातं त्यामुळे धनलाभाचे मार्ग खुलू लागतात आणि आर्थिक अडचणी कमी होतात. मंडळी, उद्याच्या दिवशी ओम भूः
भुहस्तपे नमः हा मंत्र 108 वेळा नक्की म्हणा. ओम भुहस्तपे नमः हा मंत्र 108 वेळा नक्की म्हणा. हा मंत्र गुरुग्रहाची कृपा वाढवणारा मानला जातो. त्यामुळे मन शांत राहतं आणि भाग्य मजबूत होतं. जर शक्य असेल तर उद्या गरिबांना अन्नदान करा किंवा पिवळ्या वस्तूचे दान करा. केळी, हळद, चण्याची डाळ, पिवळे कपडे. मंडळी, हे केल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते, जीवनात अडथळे कमी होतात असे मानले जाते. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, उद्याच्या दिवशी सकाळी घराच्या मुख्य दरवाजाजवळ तुपाचा दिवा नक्की लावा. मंडळी, उद्याच्या गुरु पुष्पामृत योग राशीसाठी अत्यंत शुभ आणि भाग्य बदलणारा ठरणार आहे. गेल्या काही दिवसापासून तुमच्या आयुष्यात ज्या अडचणी सुरू होत्या त्या आता हळूहळू दूर होण्याची शक्यता आहे. धनलाभ, करिअरमध्ये प्रगती, नात्यामध्ये आनंद आणि नवीन संधीचे संकेत स्पष्टपणे दिसत आहे. पण मंडळी, फक्त नशिबावर विसंबून राहू नका. मेहनत, श्रद्धा आणि सकारात्मक विचार कायम ठेवा, कारण देव त्याच्याच मदतीने जे स्वतःवर विश्वास ठेवतात त्याची मदत करतात. उद्याच्या दिवशी सकाळी देवाचं स्मरण करा. भगवान विष्णूंना एकच विश्वास ठेवा. मनात प्रार्थना करा, माझ्यासाठी काहीतरी चांगलं नक्की घडणार आहे. मंडळी, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम नमो नारायण नक्की लिहा. तसेच हा व्हिडिओ तुमच्या मित्रासोबत आणि कुटुंबाबरोबर शेअर करा, जेणेकरून त्यांनाही उद्याच्या या शुभ गुरु पुष्पामृत योगाची माहिती मिळेल. धन्यवाद मंडळी. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि खास व्हिडिओमध्ये. ओम नमो नारायण.